थोडीशी उजळणी आणि थोडीशी पूर्वपीठिका करूया. साधारण दृश्य स्वरूपामध्ये जे जीव आहेत त्या भूतांची व्यवस्था लावण्यासाठीचं एक उत्तम उदाहरण कठोपनिषदामध्ये जे घेतलं आहे ते त्या रथाचं उदाहरण आहे. ते आपण पाहिलं. पैकी त्याचं जे रस्ते आहेत, त्याचा जो मार्ग आहे ते विषय आहेत, इंद्रिय आहेत ते अश्व आहेत, प्रग्रह म्हणजे लगाम जो आहे ते मन आहे. त्या प्रग्रहावर आपली पकड ठेवून असणारी जी सूक्ष्म वस्तू तिचं नाव बुद्धी असं आहे. तिचं अधव्यसाय असं ज्याचं प्रमुख लक्षण आहे किंवा निवाडा करणे किंवा विवेक प्रत्यक्षात अवलंबणे याच्यासाठी जी वापरली जाते तिला अध्यवसाय लक्षण किंवा बुद्धी असं म्हणतात. आणि या सगळ्या रथाचा तो रथी म्हणून कार्यरत आहे. ज्या रथाचा रथी बुद्धी आहे, ज्या रथाचे लगाम मन आहे, ज्या रथाची इंद्रिय अश्व आहेत आणि ज्या रथाचा मार्ग विषय आहे, या सगळ्यांच्या वैयक्तिक कार्यासाठी लागणारी जी ताकद, ऊर्जा किंवा प्रकाश आहे, तो प्रकाश देणाराच त्या रथाचा स्वामी म्हणजे मालक आहे, तो सारथी आहे. त्या सारथ्याला आत्मा या नावाने संबोधलं जातं. आणि या रथाची अशा प्रकारची रचना किंवा संकल्पना करण्याचं कारण म्हणजे कठोपनिषदाच्या रचनेमध्ये दृश्यापासून दृक्कडे जाण्याचा तो प्रवास आहे. तो प्रवास व्यवस्थित समजावून घ्यावा म्हणून सर्वसाधारण विश्वामध्ये कामेच्छेने केलेली जी जी कर्म आहेत त्या कर्मांची वासलात किंवा विल्हेवाट पहिल्या वल्लीमध्ये त्या यज्ञामार्फत लावून टाकलेली आहे. आता त्या जीवात्म्याकडे असणारा जो स्वयंप्रकाश आहे, त्या स्वयंप्रकाशाच्या धर्तीवर जी कार्य त्याच्या हातातून होणार आहे ती नेमकी कशासाठी व्हायची आहेत हे समजावून घेण्यासाठी रथाची संकल्पना घेऊन दृश्याकडून दृक्कडे जाणारा प्रवास चालू झालेला आहे. कठोपनिषदाच्या 3ऱ्या वल्लीमध्ये आपण हे पाहतोय. इथे इंद्रियानी ह्याना आहुः म्हणजे इंद्रियांना अश्व असं म्हणतात. विषयांस्तेषु गोचरान जाण्याच्या मार्गाला विषय म्हणतात. आत्मेंद्रिय मनोयुक्तम भोक्ते म्हणजे ज्याच्यामध्ये आत्मा, इंद्रिय आणि मन या तिन्हीचा संयोग झाल्याशिवाय कोणतीही क्रिया घडू शकत नाही. म्हणजे ती चांगली असो किंवा वाईट असो, ती निषिद्ध असो किंवा विहित असो, ती कोणत्याही प्रकारचं कर्म असो, कर्म म्हटल्याबरोबर त्याच्यामागे संप्रेरक शक्ती म्हणजे आत्मतत्व, ज्यांनी जे कर्म करायचं ते ठरवणारी वस्तू म्हणजे मन किंवा अंतःकरण किंवा बुद्धी, आणि ज्याच्या मार्फत ते काम करायचं ते इंद्रिय, अशा तिन्हीचा संयोग झाल्याशिवाय कर्म घडू शकत नाही असा इथे त्याचा अर्थ होतो. पुढे 5व्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की अशा लोकांमध्ये एक अविज्ञानवान असे असतात आणि एक विज्ञानवान असे असतात. 2 प्रकारचे घोडे सांगितले, 2 प्रकारचे रथी सांगितले. सारथी तोच आहे. रथीमध्ये जर फरक असेल म्हणजे बुद्धी किंवा रथी जो आहे त्यांनी जर विवेक व्यवस्थित वापरला नाही, तो जर अनात्मवादी झाला, तो जर अविवेकी झाला, विवेक जर व्यवस्थित वापरला गेला नाही तर अशा रथाला अविज्ञानवान असं म्हणतात. अशा अविज्ञानवान जो असतो त्याच्याकडे अयुक्तेन मनसा सदा, त्याचं मन सतत अयुक्त असतं. असं असल्यामुळे तस्येंद्रियानी अश्वानी दुष्टाश्वा इव सारथे, अशा प्रकारच्या व्यक्तीच्या घोड्यांना, इंद्रियांना दुष्ट अश्व असं म्हटलेलं आहे. दुष्ट अश्व म्हणण्याचं कारण असं की जे रथीला जे घोडे दिलेले आहेत त्या घोड्यांनी कोणत्या मार्गावर मार्गक्रमणा करावी या बाबतीतला सिद्धांत अत्यंत स्पष्ट आहे. तो पुढे येणार आहे की त्याला दिलेले अश्व हे ज्या मार्गावर जायचे त्याच मार्गावरच जाण्यासाठी दिलेले आहेत, पण त्याच्याबरोबरच असणाऱ्या मग बाकीच्या मार्गांची आवश्यकताच काय. जर रथी द्यायचा होता सारथ्याला, जर घोडे द्यायचे होते आणि जर मार्ग द्यायचा होता तर तो अशाच प्रकारचा का दिला गेला नाही की त्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्या मार्गाची उपपत्तीच होणार नाही. पण
त्या जीवाच्या पूर्वी झालेल्या कर्मानुसार तसा त्याला भोग मिळावा म्हणून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रस्ते तयार करावे लागले. जर हे भोगच नसते तर तितके रस्ते झाले नसते. म्हणजे एकच रस्ता झाला असता, तो ऊर्ध्वगामी असता. म्हणजे त्या रस्त्यावरून जाणारा प्रत्येक रथी हा त्या सारथ्याच्या अंतिम प्रवासाकडे, गंतव्याकडे किंवा ज्ञातव्याकडे पोहोचला असता. पण तसं न होता त्याच्या पूर्वकर्मानुसार त्याच्या मनामध्ये असणाऱ्या संस्कारांमुळं, त्या रथीवर असणाऱ्या संस्कारांमुळे तो त्या प्रकारचे रस्ते घेतो. ज्या प्रकारच्या रस्त्यावर त्याची जायची इच्छा त्याच्या संस्कारानुसार त्याच्या पूर्वजन्मामध्ये झालेली असते. याचा अर्थ असा की माझे रथी, माझे अश्व, माझी इंद्रिय मला जे करायला लावतात, ज्या रस्त्यावर माझ्या घोड्यांना धावावे लागतात, त्या ठिकाणी माझ्या पूर्वकर्माचा संबंध आहे. पण जरी त्याचा पूर्वकर्माशी संबंध असला तरी सुद्धा मला या अश्वांच्या आत्ताच्या प्रवासासाठी लागणारी जी ताकद आहे ती मात्र वापरण्याची मला पूर्ण मुभा दिलेली आहे. म्हणजे माझ्या क्रियमानानुसार आत्ता होत असलेल्या माझ्या प्रवासाची मी व्यवस्था लावू शकतो. पूर्वी घेतलेल्या तिकिटाचा जो प्रवास आहे तो त्याच रस्त्यावर करावा लागेल. आणि हे पुढे सांगताना ते असं म्हणतात की असा ज्याचा रथ त्याच्या पूर्वकर्मानुसार चुकीच्या रस्त्यावर जात असताना सुद्धा सध्याच्या क्रियमानाची उपेक्षा करून ज्या रस्त्यावर, चुकीच्या रस्त्यावर चाललेला रथ आहे त्याच्यामध्येच ज्याला फार समाधान वाटतं असा जो आहे त्याला, त्याच्या अश्वांना दुष्टाश्व असं नाव कठोपनिषदामध्ये दिलेलं आहे. पुढे ते असं म्हणतात की विज्ञान सारथिर्यस्तु मनहा प्रग्रहवान नरवा. मनहा प्रग्रहवान नरहा, ज्याचे लगाम ज्याच्या रथीच्या हातामध्ये व्यवस्थित आहेत अशा नराला विज्ञान सारथी असं म्हणतात. आता हे लगाम त्याच्या हातामध्ये असण्यासाठी लागणारे जे काही आहे त्याला साधना असं नाव आहे. त्या साधनेसाठी महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर विविध रस्त्यांची माहिती असणे. विविध रस्त्यांमधला एक रस्ता आत्मवादी आहे, बाकी सगळे अनात्मवादी आहेत, हे ज्याला कळलं त्यांनी त्याचा विवेक वापरला असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे ज्यांनी विवेकाने या रथाला सूचना दिलेल्या आहेत, किंबहुना ज्या रथाला कोणत्या रस्त्यावर जायचं नाही याची माहिती झालेली आहे, त्याचा विवेक जागृत झालेला आहे, असा तो विज्ञान सारथी असतो. तो काय करतो? सह अध्वनः पारम आपनोती. अध्व म्हणजे मार्ग. तो अशा मार्गावर मार्गक्रमणा करतो की ज्या मार्गामध्ये जशी त्याची मार्गक्रमणा होत जाईल तसा तो आपनोती तद विष्णोः परमं पदम, असा तो एक दिवस विष्णुपदाला, परमपदाला जाऊन पोहोचतो. आता इथे विष्णू म्हणजे आपले भगवान विष्णू नसून जो सगळीकडे पसरलेला आहे असं ते आत्मतत्व, असा जो ज्याला आपण युनिव्हर्सल कॉन्शियसनेस म्हणतो, अशा ठिकाणी तो पोहोचतो. पुढे प्रश्न महत्त्वाचा असा येतो की रथाचं वर्णन झालेलं आहे. साधारण मी कुठे आहे, माझी नेमकी या विश्वातली जागा कोणती आहे, आणि या विश्वातली जागा आणि माझ्या कर्माचे वेगळे प्रकार माझ्या लक्षात आल्यानंतर इथंपर्यंत स्ट्रक्चरल फिलॉसॉफी झालेली आहे, संरचना सांगून झालेली आहे. आता या रचनेचा माझ्या उपयोगासाठी कसा उपयोग करून घेता येईल हा याच्या पुढच्या वल्लीमध्ये आलेला आहे. आता प्रश्न असा येतो की जर इंद्रिय असतील, विषय असतील, बुद्धी असेल, लगाम असेल, सारथी असेल, रथी असेल, तर याच्यामध्ये कोण कुणापेक्षा श्रेष्ठ? याच्या श्रेष्ठतेची, याच्या उतरंडीची, याच्या चढत्या भाजणीची किंवा उतरत्या भाजणीची जर नक्की आपल्याला माहिती असेल तर त्या मार्गाचा जिकडून आलो तिकडे परत जाण्यासाठी उपयोग होऊ शकतो. आणि इथून पुढे म्हणून 10व्या श्लोकानंतर, 10व्या मंत्रानंतर या रथाच्या उपमेचा उपयोग सांगितलेला आहे. 10व्या मंत्रापर्यंत रथाचे वर्णन सांगितलं, 10व्या मंत्रानंतर रथाचा उपयोग सांगितलाय. 10वा मंत्र असं सांगतो, इंद्रियेभ्यः परा ह्यर्थः. इंद्रियांपेक्षा अर्थ मोठा. आता इथे अर्थ हा शब्द जो वापरला, अर्थ या शब्दाच्या संस्कृतमध्ये साधारण 70 एक अर्थ आहेत, त्यात अर्थ पण आलाच. हा अर्थ हा जो शब्द आहे तो या ठिकाणी ज्या अर्थाने आलाय तो नेमका कळण्यासाठी आचार्यांचं भाष्य वाचणं जरुरीचं आहे.
इथे अर्थ म्हणजे नेमकं काय हे सांगताना आचार्यांनी याच्यावर बऱ्यापैकी ओहापोह केलेला आहे. आचार्य इथं असं सांगतात की स्थूलानी तावत इंद्रियानी तानी, साधारण अर्थाचा ज्यामुळे इंद्रियांचं प्रकाशन होतं किंबहुना ज्यामुळे इंद्रियांचं मूलतत्व जागृत होतं. हा इंद्रियांचं मूलतत्व जागृत होण्याची संकल्पना नेमकी काय आहे? आपल्याकडे देव किंवा दिव नावाचा जो धातू वापरला जातो तो प्रकाशने या अर्थाने वापरला जातो. जे जे जिथे जिथे प्रकाशित होतं तिथं तिथं तो दिव नावाचा धातू येतो. म्हणजे जे प्रकाशलं जातं, ज्याच्याकडून प्रकाशलं जातं त्याला देव असं म्हटलं जातं. आता प्रश्न असा आहे की कोणत्या कोणत्या गोष्टी प्रकाशल्या जातात? मला झालेल्या ज्ञानाच्या वेगळ्या वेगळ्या पातळींवर जे जे ज्ञान मिळतं जाईल ते कितीही खालच्या किंवा वरच्या पातळीचं जरी असलं तरी तिथे तिथे त्याचं प्रकाशनं जरुरीचं आहे. एखाद्या शर्विलकानं केलेल्या चोरीमध्ये सुद्धा त्यानं वापरलेलं जे तंत्रज्ञान आहे ते सुद्धा एक प्रकारचं ज्ञानच आहे. त्या ज्ञानाचा सदुपयोग आहे की दुरुपयोग हा भाग वेगळा, पण त्याच्यामध्ये ज्ञानाची प्रक्रिया तीच आहे. त्यामुळे जिथे जिथे इंद्रियांनी केलेल्या इंद्रिय गोचर असणाऱ्या वस्तूंचा जेव्हा जेव्हा अनुभव येतो तेव्हा त्या वस्तू इंद्रियांच्या मार्फत अनुभवासाठी आणून देणारा जे तत्व मागे उभं आहे त्याला प्रकाश करणारं तत्व असं म्हणतात. मग प्रकाश करणारं अंतिम तत्व जर आत्मतत्व असेल तर हे मध्ये प्रकाश करणारं तत्व कुठून आलं? तर ते तत्व सांगताना इथे आचार्य असं सांगतात की इथे आचार्यांनी साधारण ऐकणाऱ्या साधकाची सांख्य तत्वज्ञानाची बैठक चांगली बसलेली आहे असं गृहीत धरलेलं आहे. याचं कारणच असं आहे की उपनिषदांचा अभ्यास प्रस्थानत्रयीमध्ये ब्रह्मसूत्रांबरोबर असल्यामुळे श्रुतीचा अभ्यास झालेल्या लोकांसाठी याचा उपयोग आहे असं धरल्यामुळे इथे थोडासा सांख्यांचा अभ्यास करणं जरुरीचं आहे. इथे अर्थ जेव्हा हा शब्द वापरलाय तो तन्मात्रा या संदर्भाने वापरलेला आहे. याचा अर्थ सृष्टीच्या प्रक्रियेमध्ये, सृष्टी बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये एक संरचना बांधून दिलेली आहे. ही अत्यंत मुद्देशुद्ध पद्धतीने बांधणारं जर कोणतं शास्त्र किंवा दर्शन असेल तर ते सांख्य आहे. सांख्यांची सगळ्यात मोठी देणगी, 2 देणग्या सांख्यांच्या दर्शनामध्ये मानल्या जातात. जशा न्यायाच्याही मानल्या जातात तशा सांख्यांच्या मानलेल्या 2 देणग्या म्हणजे एक अत्यंत सूत्रबद्ध विश्वाच्या निर्मितीची रचना आणि दुसरं म्हणजे त्रिगुण. हे 2 त्यांची दर्शनांना त्यांनी दिलेली भेट आहे. यापैकी विश्व निर्मितीची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये किंवा सृष्टी प्रजनन प्रक्रियेमध्ये सांख्यांनी सांगितल्याप्रमाणे सांख्यांचं जे मूळ तत्व आहे जिथे पुरुष आणि प्रकृती या नावाने त्याला संबोधलं जातं, कृष्णानंद स्वामींनी या वेदांताच्या सृष्टी प्रक्रियेमध्ये आणि सांख्यांच्या सृष्टी प्रकृतीमध्ये बहुतेक जवळजवळ सगळंच साम्य आहे, केवळ काही नियामक तत्वांचा फरक आहे. त्यामुळे दोघांच्या संकल्पना जवळजवळ साम्य आहे त्याच्यामध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुरुष हा साधारण ब्रह्माच्या जवळ किंवा ब्रह्मासारखा असं समजावयास हरकत नाही असं कृष्णानंद स्वामी म्हणतात. पुढे पुरुषापासून प्रकृती हे जे तत्व सांगितलं गेलं ते साधारण आपल्या माया तत्वाप्रमाणे आहे असं समजायला काही हरकत नाही असं त्यांचं मत आहे. यापुढे जेव्हा पुरुषाला किंवा ब्रह्माला अशा कोणत्या तरी कारणासाठी संकल्प झाला, तो संकल्परहित आहे पण समजून घेण्यासाठी त्याला संकल्प झाला आणि त्या संकल्पातून एकोहम बहुश्यामी या संकल्पातून या सृष्टीच्या निर्मितीला सुरुवात झाली असं मानलं गेलेलं आहे. मग निर्विकार असणाऱ्या ब्रह्माला अशी इच्छा कशी झाली किंवा जो पुरुष अविकारी आहे त्याच्यामध्ये हा विकार कसा आला याबद्दल कुठेही स्पष्टता नाही आणि यालाच बुद्धांनी काही ठिकाणी अव्याकृत प्रश्न असंही म्हटलेलं आहे. तो विचारण्याचा आत्ता गरज नाही असं त्यांचं मत आहे. प्रकृतीपासून मात्र पुढे जे जे काही घडलं ते अत्यंत सूत्रबद्ध सांख्यांनी सांगितलेली आहे. ही प्रकृती ही मुळात कशी आहे याचं वर्णन कृष्णानंदांनी फार छान केलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं की हे समजावून घ्यायचं असेल तर एखादा चित्रकार जेव्हा चित्र काढतो तेव्हा तो चित्र काढण्यासाठी जे जे काही असतं ते त्यापैकी कोणतंही साहित्य गोळा करत नाही. सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यामध्ये मनामध्ये जर काही असेल तर त्याच्या मनामध्ये त्याचं काढायचं चित्र असतं. नंतर तो ते चित्र त्या कागदावर उतरवतो.
याचा अर्थ त्या चित्राचं जे जनन आहे ते त्याच्या मनामध्ये झालेलं असतं. याच धर्तीवर प्रकृती किंवा बहुप्रसवा माया किंवा बहुप्रसवा प्रकृती जी आहे किंवा जे अव्यक्त आहे ते अव्यक्त असलं तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये जे काही नया निर्माण करायचं त्याची संकल्पना मुळासहित तयार असते, तेव्हा त्याला बहुप्रसवा प्रकृती किंवा माया तत्व असं आपण म्हणतो. आता या माया तत्वातून प्रकृती तत्वातून सांख्यांनी जे पहिलं तत्व बाहेर पडलं असं दिलं त्या तत्वाचं नाव महत असं आहे. हे महत नावाचं जे तत्व आहे ते कृष्णानंदांनी सांगितल्याप्रमाणे वेदांतामधल्या हिरण्यगर्भाशी जुळणारं हे तत्व आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये सृष्टी तयार करायची ताकद आहे असा जर एक गोळा आपण आपल्या समोर ठेवला पण अजून त्याच्यातून काहीही झालेलं नाही, अशा गोळ्याला महत असं तत्व नाव देता येईल किंवा हिरण्यगर्भ असं नाव देता येईल. इट इज प्लुरिपोटेन्शियल असं ते इंग्रजीमध्ये म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये काहीही करण्याची ताकद असणारी ती वस्तू आहे, पण ती जडामध्ये समिष्ट आहे. त्याला स्वतःचं अस्तित्व नाही, कारण त्याची जी आई आहे बहुप्रसवा प्रकृती तिलाच स्वतःचं अस्तित्व नाही आहे. त्यामुळे तिला अस्तित्व नसल्यामुळे तिच्यातून निघालेल्या महत नावाच्या तत्वाला सुद्धा स्वतंत्र अस्तित्व नाही, पण ती त्या प्रकृतीकडून आलेली आहे. प्रकृतीमधले सारे गुण तिच्यामध्ये सामावलेले आहेत. म्हणजे आता ही जी महत तत्व आहे किंवा हिरण्यगर्भ आहे या महत तत्वाला मी महत तत्व आहे याची अजूनपर्यंत जाणीव नाही. असणे आणि आहे याची जाणीव असणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. पैकी असणे हे जे तत्व आहे ते महत तत्व आहे. ज्या वेळेला त्याच्यामध्ये मी आहे अशी जाणीव निर्माण होते तेव्हा त्याच्यामध्ये अहंकार तयार होतो. या अहंकाराचा आणि तो अहंकारी पुरुष आहे असं म्हणतो, या दोन अहंकारांचा तत्वार्थी काहीही संबंध नाही. अहंकार म्हणजे जिथे अहम नावाच्या वस्तूला आकार येतो, मी आहे याची जाणीव जेव्हा होते तेव्हा तिथे अहंकार उत्पन्न होतो. अहंकाराचं कोणत्याही प्रकारचं निगेटिव्ह कनोटेशन घेण्याचा इथं अर्थ नाही असं कृष्णानंद सांगतात. महत तत्वामध्ये जेव्हा अहंकार निर्माण होतो तेव्हा मी आहे याची जाणीव होते, तेव्हा त्या हिरण्यगर्भाचा विराट झालेला असतो. वेदांतामधला विराट, सांख्यांचा अहंकार आणि वेदांतामधला हिरण्यगर्भ आणि सांख्यांचा महत या दोन्ही तत्व एकच आहेत असं कृष्णानंदांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. या अहंकार म्हणजे मी आहे आणि मी बहुप्रसव आहे या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यानंतर सांख्य असं म्हणतात की हे जोपर्यंत या वस्तूमध्ये तीन गुणांचं साम्य आहे तोपर्यंत मी आहे आणि मी काहीही करू शकतो. हे दोन्ही जरी असलं तरी अजूनही चित्रकारांनी चित्र काढायला सुरुवात केलेली नाही. जेव्हा तो चित्र काढायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्यामध्ये हालचाल सुरू होते आणि ही हालचाल व्हायची असेल तर गुणांमधला साम्य आहे ते भेदलं गेलं पाहिजे. जेव्हा गुणांमध्ये वरचढ व्हायला लागते तेव्हा तेव्हा त्या गुणांमध्ये तशा तशा प्रकारची ताकद असल्यामुळं ती आपली ताकद दाखवायला सुरू करतात. जेव्हा सत्वानी रजाला आणि रजाने तमाला एकामेकाला बांधून ठेवलेलं असतं म्हणजे साम्यावस्थेमध्ये असतं तेव्हा कोणताही गुण दुसऱ्या गुणाला पुढे जाऊ देत नाही. आणि म्हणून जेव्हा या गुणाच्या साम्यावस्थेमध्ये बदल होतो तिथेच सृष्टीची सुरुवात होते. आणि जेव्हा ती सृष्टीची सुरुवात होते तेव्हा ती सृष्टीची सुरुवात सूक्ष्माकडून स्थूलाकडे चाललेला तो प्रवास आहे. हा प्रवास समजावून घेण्याचं कारण म्हणजे कठोपनिषदामध्ये स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्याचा प्रवास सांगितलेला आहे. आणि हे दोन्ही प्रवास जर एकामेकाकडे व्यवस्थित तपासून पाहिले तर कठोपनिषदाचं जे मूळ ध्येय आहे ते म्हणजे संपूर्ण संरचना माहीत करून घेणे, त्याची स्ट्रक्चरल फॉर्मेशन झाल्यानंतर त्याची फंक्शनल अस्पेक्ट माहिती करून घेणे, ते कशा प्रकारे कार्यरत होते हे माहीत करून घेतलं की ध्यानाला नेमकेपणा येऊ शकेल. आणि मी माझं स्वरूप समजावून घेणे आणि माझ्या स्वरूप समजावून घेण्यामुळे माझ्या दुःखाची अतिशय निवृत्ती होण्याची अत्यंत शक्यता असल्यामुळे मला ते माहीत करून घेणं जरुरीचं आहे. हे महत्त्वतत्व जेव्हा पुढे सृष्टी प्रक्रियेमध्ये पुढं जातं तेव्हा गुणाच्या साम्यावस्थेत बिघाड झाल्यामुळे त्याच्यामधून जी तत्व बाहेर निघतात ती सुद्धा पोटेन्शियल अवस्थेमध्ये पहिल्यांदा बाहेर पडतात. म्हणजे आत्ता दिसणारं जे पंचमहाभूत आहे, ज्याला मी हात लावू शकतो, ज्याला मी समजू शकतो, ज्याला मी पाहू शकतो, ज्याला मी ऐकू शकतो, ज्याला मी माझ्या त्वचेने संवेदना घेऊ शकतो, अशा प्रकारचं कोणतेही तत्व सुरुवातीला सूक्ष्म भागामध्येच असतं. त्या सूक्ष्म भागामध्ये
पंचीकरण न झालेल्या भागाला तन्मात्रा असं सांख्यांनी नाव दिलेलं आहे. म्हणजे महता प्रकृतीपासून पुरुष महत्तत्व, महत्तत्वापासून अहंकार, अहंकारापासून जेव्हा सृष्टीच्या प्रवृत्तीसाठी जेव्हा ती गुणाची साम्यावस्था बिघडते तेव्हा ज्या सूक्ष्म तत्वांची निर्मिती होते त्याला तन्मात्रा असं म्हणतात. आणि या तन्मात्राला अर्थ असं नाव आहे. आणि म्हणून जो अर्थ इथे आलेला आहे, इथं तो अर्थ अशा इंद्रियेभ्यः परा ह्यर्थः, म्हणजे इंद्रियापेक्षा अर्थ मोठा, म्हणजे तन्मात्रा मोठी. म्हणून मला दिसणारी जी माझी 5 इंद्रिय आहेत, या 5 इंद्रियांचा जो जनक आहे तो तन्मात्रा असल्यामुळं, त्यांनी या इंद्रियांना प्रकाशित केलेलं असल्यामुळे, ती तन्मात्रा त्याच्या अगोदरच्या अहंकार आणि या तत्वापासून आल्यामुळे, ती त्याच्या अगोदर प्रकृती नावाच्या तत्वापासून आल्यामुळे, ती प्रकृती त्या पुरुषावर अवलंबून असल्यामुळे तो अंतिम प्रकाशदाता आहे. अशी जी उतरंड आहे त्या उतरंडीची आता वर्णन चालू आहे. म्हणून पहिल्यांदा रथाचं वर्णन संपलंय आणि 10व्या मंत्रानंतर बाहेरून आत जाण्याची प्रक्रिया चालू आहे. या प्रक्रियेला वेदांतामध्ये प्रविलाप असं नाव आहे. प्रविलाप म्हणजे हळूहळू हळूहळू आत जाणे. म्हणून परत परत एक शब्द वापरला जातो, प्रत्यगात्मा असा शब्द वापरतात. प्रत्यग म्हणजे आत. जर एखादं वर्तुळ काढलं, त्याच्या बाजूला अजून एक वर्तुळ काढलं, त्याच्या बाजूला आणखीन एक वर्तुळ काढलं, तर आतलं वर्तुळ म्हणजे प्रत्यगात्मा. त्याचा केंद्रबिंदू जो आहे तो आत्मा आहे. आत्म्याच्या जितकं जवळ जाणारं तत्व तितका तो प्रत्यगात्मा. अशा पद्धतीने तो शब्द वापरला जातो. इंद्रियेभ्यः परा ह्यर्थः अर्थेभ्यश्च परः मनः. इंद्रियांपेक्षा तन्मात्रा लहान, तन्मात्रांपेक्षा सुद्धा मोठं किंवा सूक्ष्म तत्व मन आहे, असं या मंत्रामध्ये सांगितलंय. मनस्सस्तु परा बुद्धी. मनापेक्षा सुद्धा अत्यंत सूक्ष्म काय असेल तर बुद्धी नावाचं तत्व आहे. बुद्धरे आत्मा महान परहा. बुद्धीपेक्षाही आत्मा हा अत्यंत उच्च, लहान आणि मोठा, महान अशा तिन्ही विशेषणाने तो युक्त आहे. इथे हे सांगण्याचं कारण असं आहे की इथे ज्या तन्मात्रा आहेत त्या तन्मात्रांच्या सत्वगुणांनी या इंद्रियांचं हे होते. रजोगुणांनी कर्मेंद्रिय तयार होतात. उदाहरणार्थ अग्निनी पाय किंवा पाद जे आहेत ते अग्नितत्वाचे द्योतक आहेत. जल जे आहे ते मूत्र किंवा वीर्य तत्वाचं द्योतक आहे. या सगळ्या पुढे होणाऱ्या भूतांच्या जन्मामध्ये पंचीकरण नावाचा जो विषय आहे, पंचीकरण यावर आचार्यांचं स्वतःचं वेगळं पुस्तकच आहे, पण या 5 तत्वांनी एका तत्वाचा अर्धा भाग आणि राहिलेल्या 4 तत्वांचा 1/8 भाग अशी कालवाकालव करून वेगळ्या वेगळ्या प्रकारची अशी ही पंचमहाभूतं तयार झालेली आहेत. या पंचमहाभूतांचा संघात म्हणजे ॲग्रिगेट, या पंचमहाभूतांना एकत्र आणून त्याच्यामध्ये एक असं तत्व आतमध्ये आणखीन दिलं गेलं ज्याचं नाव अंतःकरण असं आहे. त्याने असा हा देह जडलेला आहे. असा देह जो आहे, या देहामधल्या प्रत्येक वस्तूची जी उंची किंवा पातळी आहे ती पातळी या 10व्या श्लोकामध्ये येते की इंद्रियापासून सुरुवात आहे, त्याच्यावरून त्याच्यापेक्षा तन्मात्रा, तन्मात्राहून त्याचं मन, मनापेक्षा बुद्धी आणि बुद्धीपेक्षा आत्मा, असं हे तत्व एकापेक्षा एक वर जाणार आहे. पुढे ते असं म्हणतात आचार्य की हे साधारण ही जी उतरंड आहे ती कशी आहे. स्थूलानि तावत इंद्रियानि तानि यैहि अर्थैहि आत्मप्रकाशनाय आरब्धानि तेभ्य इंद्रियेभ्य स्वकार्यः. कोणतंही या उतरंडीमधलं शेवटचं जे गोष्ट आहे म्हणजे इंद्रिय, ते जर कार्य करायचं असेल तर त्या कार्यामध्ये ही शृंखला अविरत कार्य करत राहते. त्यामुळे कोणत्याही प्रकारे या उतरंडीमध्ये किंवा या रचनेमध्ये एकमेव जे अंतिम तत्व आहे ते सोडून कुणालाही स्वायत्तता नाही आहे. ते सगळे एकामेकावर अवलंबून आहेत आणि याच एकामेकावर अवलंबून असणाऱ्या गोष्टीला, कारण त्याच्यामध्ये एक अवलंबून असणारी वस्तू आहे आणि त्या वस्तूचं कार्य आहे. तर कार्य वस्तूवर अवलंबून आहे, वस्तू दुसऱ्या वस्तूवर अवलंबून आहे, असं करत करत ती शेवटी आत्म्याच्या स्वयंप्रकाशापर्यंत पोहोचलेली आहे. ही जी कार्यांची, ही वस्तूंची उतरंड आहे तशी कार्याची सुद्धा उतरंड आहे. आणि या कार्याच्याच उतरंडीला प्रतित्य समुत्पाद नावाचा गौतम बुद्धांनी एक वाद मांडला होता. तो फार
मानला जातो तोही असाच आहे की दुःख इथून सुरुवात केलेली आहे त्यांनी. आणि दुःख कशामुळे आले तर अविद्येमुळे आले. अविद्या कशामुळे आली तर ती मनामध्ये त्याच्याबद्दल असणारे जे काही संस्कार आहेत त्याच्यामुळे आली. असं करत करत ते सुद्धा मागे गेलेत. त्यामुळे इथे प्रतित्य समुत्पाद आणि वेदांतामध्ये असणारं कारणांची उतरंड ह्या दोन्ही एकच आहेत. एकमेव फरक बुद्ध धर्मामध्ये आणि हिंदू धर्मामधला असा आहे की ही उतरंड जेव्हा संपते तेव्हा ते म्हणतात तिथं काहीच नसतं, शून्य असतं. वेदांत म्हणतो तिथे आत्मा असतो. कोणीतरी असल्याशिवाय येऊ शकत नाही म्हणून आत्म्याचं अस्तित्व मानलं गेलं आणि तिथे वेदांत बुद्ध धर्मापासून थोडासा बाजूला झाला. म्हणून अंतिम तत्वाची जी झटापट आहे तत्वज्ञानामधली त्या झटापटीमध्येच फक्त बुद्ध धर्म हिंदू धर्मापासून दूर गेला. म्हणून विवेकानंदाने त्याला बुद्धिझम इज अ रिबिलियस चाइल्ड ऑफ हिंदुइझम असं म्हटलेलं आहे. तो जो त्यांनी तिथं जो उच्छेद केलेला आहे, तिथे त्यांनी जी क्रांती केलेली आहे किंवा त्यांनी जो वेगळा विचार मांडला आहे तो फक्त त्या शेवटी मांडलेला आहे. पुढे 11व्या श्लोकामध्ये असं म्हणतात, महतः परम अव्यक्तम अव्यक्ता पुरुषः परः पुरुषान् परम किंचित्सा काष्ठा सा परागतिः. मूळ माया ही दिसत असलेल्या स्थूल आणि सूक्ष्म वस्तूपेक्षा सगळ्यात मोठी मूलमाया आहे, सगळ्यात मोठी प्रकृती आहे असं 11वा श्लोक सांगतो. याचं कारण असं आहे की तिच्यापेक्षा मोठा फक्त एकच आहे आणि त्या अव्यक्तापेक्षा मोठा असणारा म्हणजे अव्यक्त्या पुरुषः परः, फक्त पुरुष त्याच्यापेक्षा मोठा आहे. याचा अर्थच असा की मायेपेक्षा आत्मा श्रेष्ठ, प्रकृतीपेक्षा पुरुष श्रेष्ठ. मग प्रश्न असा येतो की जर असं असेल तर पुरुषापेक्षा काय श्रेष्ठ आहे? पुरुषान न परमम किंचित्सा, पुरुषांपेक्षा कोणत्याही प्रकारची गोष्ट मोठी नाही. म्हणजे आत्मा हे या उतरंडीचं शेवटचं ठिकाण आहे असं इथं सांगतात. काष्ठा सा परागतिही, कारण जरी तुम्ही मागे जाण्याची पराकाष्ठा केली, पराकाष्ठा जरी केली, काष्ठ या शब्दाचा लाकूड असा जसा अर्थ होता, काष्ठा या 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 शब्दाचे दोन अर्थ होतात. एक काष्ठा म्हणजे अत्यंतिक प्रयत्न आणि एक काष्ठा म्हणजे जिथे अत्यंत वेगवान 2, 4, 5, 10 वस्तू धावतायत, या धावण्यामधले जे अत्युच्च धावणारा जो आहे म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त कोणी अजून धावू शकत नाही, म्हणजेच प्रयत्नांची पराकाष्ठा जी आपण म्हणतो तो शब्द आहे तो काष्ठा सा परागतिही. आणि म्हणून पुरुषांपेक्षा दुसरं काहीही मोठं नसून ती परम गती आहे. मग परम गतीमधला गती हा शब्द कशा प्रकारे वापरला गेला याच्यावर आचार्यांनी थोडंसं भाष्य केलेलं आहे. गती याचा अर्थच असा की जेव्हा या संपूर्ण उतरंडीची माहिती होईल तेव्हा एक एक पाऊल मागे मागे टाकत आपल्या मनाला घेऊन जाणे. मग प्रश्न असा येतो की या पुढे जाणाऱ्या गोष्टी आणि मागे न्यायच्या गोष्टी या दोन्हींच्या बरोबर मध्ये एक वस्तू आहे. ती वस्तू म्हणजे बुद्धी आहे. बुद्धीचा पुढचा प्रवास जो आहे तो समजण्यासाठी अत्यंत सोपा आहे. म्हणजे त्या बुद्धीनी इंद्रियाच्या मार्फत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फिरत राहणे, गोचरणे हे त्या बुद्धीच्या मार्फत होतं. हे इतकं माहीत झाल्यानंतर माझ्या बुद्धीनी जे जे काही विचार केलेले आहेत, ज्या विचारानुसार माझी इंद्रिय काम करतील त्या सगळ्या विचारांना मी हळूहळू 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 ताब्यात ठेवू शकतो. हे सगळं ताब्यात ठेवल्यानंतर म्हणजे त्या बुद्धी नावाचा जर एक प्रकाश किरण असेल तर त्याचे विस्फारित झालेले जेवढे काही किरण असतील ते सगळे मी गोळा करून एका विषयावर मी आणू शकेन. त्यालाच मी एकाग्रता असं म्हणेन. पण एकाग्रता झाल्यानंतर ते मन जे इंद्रियांच्याकडे लागलेलं आहे त्या मनाला अंतर्मुख करून त्याची जी बाजू आहे ती बाजू परमेश्वराकडे किंवा त्या मूळ तत्वाकडे वळवणं हे जे काम आहे ते कशा पद्धतीने करता येईल हे कळण्यासाठी इथं त्यांनी असं सांगितलं की जेव्हा ती बुद्धी दृश्याकडे न जाता दृक्कडे वळेल आणि तिकडे जाण्याचा प्रवास चालू करेल तेव्हा त्याला गती असं म्हणतात. पुढे जाणे ही सुद्धा गतीच आहे, पण जी मागे जाण्याची गती आहे त्याला परमगती असं नाव दिलेलं आहे. त्या गतीची व्याख्या करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की गमन ज्ञान मोक्षेषु प्राप्तौच अपि गतिर्यता. गती म्हणजे जो गमन ज्ञान, जाण्याचं ज्ञान, गमन जाणे, ज्ञान कुठे जाण्याचं, मोक्षेषु प्राप्तौच, ज्याच्यामुळे मोक्षाची प्राप्ती होते. सांख्यांनी मोक्षाचं नाव कैवल्य असं दिलेलं आहे, कारण जिथे फक्त तो असतो, फक्त तो असणे म्हणजे केवल, जो केवल असतो त्याला कैवल्याची प्राप्ती होती म्हणजेच मोक्षाची प्राप्ती होते. असं जाण्याचं जो काम करतो
तो म्हणजे गतीला गेला किंवा परमगतीला गेला असं म्हणता येतं. आता पुरुष जो आहे तो पुरुष मेल फिमेल मधल्या पुरुषाच्या ऐवजी या पुरुषांमधला जो फरक आहे तो सांगताना असं सांगितलं आचार्यांनी की पुरी येते पुरी शेते इति पुरुष हा, म्हणजे जो प्रत्येक ठिकाणी वसलेला आहे, जो प्रत्येक ठिकाणी वसले वसुदेव, जो प्रत्येक ठिकाणी प्रकाशितपणे वसलेला आहे, जो प्रकाशतो प्रकर्षेण काशती इति प्रकाशः, जिथे चमकणे किंवा उज्ज्वल होणे हे कार्य घडतं, असं कार्य घडवणारा असा जो प्रत्येक ठिकाणी वसलेला आहे असा तो पुरुष प्राप्त करण्याच्या गतीला परमगती असे म्हणतात. आणि ती गती कशी येते तर जर परम व्यक्ताच्या मागे जाण्याची ज्याची शक्यता आहे त्यालाच ही परमगती मिळू शकते. आचार्य भाषामध्ये असं म्हणतात, सर्व महत्तरम, सगळ्यात मोठं, अव्यक्तम सर्वम जगतो बीजभूतम, सगळ्या जगाचं जे बीज आहे, सगळ्या भूतामध्ये जे जे घडलं गेलेलं आहे, यात भूतानी जे जे घडलं गेलेलं आहे त्या सगळ्यांचं बीजरूपामधलं जे आहे ते कसं आहे, अव्याकृत नारूपस्य सतत्वम, जिथे फक्त सत 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 असं सतत असतं त्याला सतत म्हणतात. सत्त सत्त, जिथे सत 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 फक्त असतं त्याला सतत असं म्हणतात. असं सततम असणारं अव्याकृत नारूपस्य, म्हणजे सगळ्या नामरूपांचं जे सर्वस्व आहे ते असं जे आहे, सर्व कार्य कारण शक्ती समाहार रूपम, म्हणजे सगळ्या कार्यांच्या कारणाची जी शक्ती आहे, प्रत्येक कार्याला कारण आहे. कार्य आणि कारण या वादामध्ये सुद्धा तत्वज्ञानाने प्रचंड दर्शनांमध्ये प्रगती केली आहे. प्रत्येक दर्शनाचा कार्यकारणवाद वेगळा आहे. वेदांताचा कार्यकारणवाद असा आहे की जे कार्यात आहे तेच कारणात येईल, म्हणजे कोणतंही कारण हे कार्य हे कारणाशिवाय अस्तित्वात येऊ शकत नाही. म्हणजे कारणामध्ये कार्याचं बीज असतं, याला सत्ख्यातीवाद असं म्हणतात. म्हणजे कार्य असेल तर त्याला कारण असलंच पाहिजे, आणि जे कार्यात आहे ते कारणातूनच येईल. सोन्याचा दागिना बनवणं असेल तर सोनं हे असावंच लागेल. जर मातीचं भांडं असेल तर माती ही असावीच लागेल, म्हणजे त्या मातीचा गुणधर्म त्या भांड्यामध्ये असेल, म्हणजे भांडं हे कार्य आहे, माती हे त्याचं कारण आहे. या कार्यकारणवादामध्ये सर्व कार्य कारण शक्ती समाहार रूपम, म्हणजे अशा प्रकारच्या सगळ्या कार्यांच्या कारणाची जी शक्ती आहे, म्हणजे सगळ्या कार्यांची कारणं जर एकत्रित केलं, समाहार म्हणजे एकत्रित करणे, ॲग्रिगेट, सगळ्या कारणांना जर एकत्रित केलं, अशा त्या शक्तीला, क्रियाशक्तीला दोन प्रकारच्या कारणांनी ती शृंखला चालू राहते असं आचार्य म्हणतात. कशा प्रकारे शृंखला चालू राहते तर एक नैमित्तिक कारण होऊन आणि एक उपादान कारण होऊन, अशा दोन्ही प्रकारच्या कारणांनी अव्यक्त म्हणजे माया किंवा प्रकृती आपल्या सगळ्या कार्यांना गती देते. अव्यक्त अव्याकृतम आकाशादी नाम वाच्यम, ज्याला आपण आकाश वगैरे म्हणतो, अशा प्रकारचे म्हणजे जे जिथं जिथं अस्तित्वात आहे, जे जे इंद्रिय गोचर आहे, जे जे आपल्याला जाणवतं, ज्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं मत मांडता येतं, अशा प्रकारच्या सगळ्या कार्यांच्या कारणाची जी जननी आहे ती ती अव्यक्त म्हणजे प्रकृती अशी आहे. परमात्मनी ओतप्रोत भावेन समाश्रितः, म्हणजे ही जी प्रकृती आहे ती प्रत्येक भूतामध्ये ओतप्रोत, त्याला हिंदीमध्ये तानाबाना म्हणतात, वारपानी वेफ्ट, म्हणजे जी दोन्ही बाजूने जिकडे पाहावे तिकडे ती अशा प्रकारे गुंतलेली आहे की त्या मायेमध्ये परमात्मा ओतप्रोत भरलेला आहे. वटकनिकायाम इति इव वटवृक्ष शक्ती, साधारण एखाद्या बीजामध्ये वृक्ष बनण्याची जशी शक्ती आहे तशाच प्रकारची शक्ती प्रकृतीमध्ये आहे, आणि त्या प्रकृतीच्या त्या शक्तीचा दातृत्व हे त्या आत्मतत्वामुळे आलेली आहे. पुढे ते असं म्हणतात की तस्मात् अव्यक्तात् परहा सूक्ष्मतरहा सर्व कारण कारणत्वात् प्रतगात्मवाच्य, इथे आत्म्याच्या जवळ जाण्याचा प्रवास चालू आहे. अत्यंत दूर आत्म्यापासून काय असेल तर जे स्थूल आहे ते दूर आहे,
इंद्रिय स्थूल आहेत, जितकं जितकं जड आहे, आणि जड असं नाव किंवा अचेतन असं नाव देण्याचंच कारण असं की ते चेतनापासून जितकं दूर आहे, अर्थात कोणतीही जड वस्तू चेतनाशिवाय नाही आहे. अत्यंत जड असलेल्या वस्तूमध्ये सुद्धा चेतन तत्व आहेच, पण त्याची शक्यता किंवा त्याची जी काय हे आहे ती इतकी कमी आहे की ते चेतन आपल्याला व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे जिथे जिथे जड आहे तिथे तिथे जितकं जडता जास्त तितकं आत्मतत्व कमी किंवा आत्मतत्व त्याच्यामध्ये पाहणं, कारण त्याच्यामध्ये त्याची स्फूर्ती तत्वता कमी आहे, त्याची हालचाल करण्याची जी ताकद आहे ती कमी आहे. त्यामुळे हळूहळू हळू आत्म्याच्या जवळ जाणे म्हणजे एक 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 एखादा फळ सोलल्याप्रमाणे एक एक कोश मागे टाकत जाणे. आणि या पंचकोशांचं वर्णन किंवा तीन देहांचं वर्णन हे सुद्धा याच धर्तीवर बसलेलं आहे. म्हणजे जर एखाद्याला आपल्या आत्मतत्वाची ओळख करून घ्यायची असेल तर तो त्या तत्वापासून किती दूर गेला हे कळण्यासाठी हा पूर्ण प्रवास त्याला माहिती असणं जरुरीचं आहे. सुरुवात झालेली आहे माझ्या इंद्रियांनी माझ्या मनाच्या मार्फत विषयांशी केलेला संयोग. ध्यायते विषयांपुंसा, जिथे जिथे विषयांशी संग झालेला, संगस्तेषु उपजायते, जिथे जिथे संग झालेला आहे तिथे तिथे ही सगळी उतरंड उलट्या बाजूने काम करायला सुरुवात करते. याचा अर्थ साधनेमध्ये माझा कमीत कमी विषयांशी जर संग राहिला असेल तर माझ्या बुद्धीचं विकरण फार कमी होईल. त्या बुद्धीमध्ये मला मनन श्रवण आणि निधिध्यासनाला जास्त मार्ग मोकळा होऊ शकतो. म्हणजे सुरुवातच अशी झालेली आहे की सगळीची सगळी शक्ती कर्मावर केंद्रित झाल्यामुळे कर्माची माहिती करून कर्माची शुद्धता करून चित्ताची शुद्धता करणे या एकमेव आपल्याकडे असणारा उपाय आहे. म्हणजे आत जाण्यासाठी जर बुद्धितत्वाला वापरायचं असेल, कारण तेच तत्व आहे जे दोन्हीच्या बरोबर मध्ये उभं आहे, ते दृश्य स्वरूपाकडे पण तेच काम करते आणि दृक स्वरूपाकडे पण तेच काम करणार आहे. म्हणजे माझ्याकडं मनुष्य जन्मामध्ये मनुष्य योनीमध्ये जन्माला आल्यानंतर एकमेव असणारं जे अस्त्र आहे ती माझी बुद्धी आहे. तेव्हा त्या बुद्धीला जिथं ती नको तिथं अडकलेल्या तिथून तिची सोडवणूक करणे म्हणजे त्या विषयांपासून तिला बाजूला काढून घेणे हे कर्म प्राप्त ठरतं. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा सांगितलेला साधनेमधला उपाय जो आहे तो शुद्ध कर्माचा आहे. जितकं कर्मशुद्ध तितकं चित्तशुद्धी. त्यामुळे शुद्ध कर्माचं काकांनी सांगितल्याप्रमाणे एकमेव फळ म्हणजे चित्तशुद्धी. कर्माने मुक्ती नाही, काकांचं वाक्य आहे, फंडामेंटल स्टेटमेंट आहे. मुक्ती ज्ञानानेच मिळेल, पण ज्ञान चित्तशुद्धी असल्याशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानमार्ग श्रेष्ठ की कर्ममार्ग श्रेष्ठ की भक्तिमार्ग श्रेष्ठ या वादांमध्ये पडण्यापेक्षा या तिन्हींचा एकामेकाशी होत असणारा संगम साधकाच्या लक्षात सुद्धा येणार नाही इतक्या लिलया तो होतो. नारद भक्ती सूत्राप्रमाणे भक्तीचा उदय सुरुवातीलाही असू शकतो, ज्ञानाच्या अंतिम अवस्थेमध्ये सुद्धा भक्तीचाच उदय होतो. आणि म्हणून तिघांना बरोबर घेऊनच साधना पुढे जाते. आणि म्हणून या प्रवासामध्ये कर्माची शुद्धता, कर्माच्या शुद्ध कर्माबरोबर निष्काम कर्मामुळे येणारी चित्तशुद्धता, चित्तशुद्धीप्रमाणे बरोबर येणारी बुद्धीची सूक्ष्मता आणि प्रगल्भता, त्या बुद्धीच्या सूक्ष्मतेने या एक एक कोशांचा विरस करून एकाग्रतेच्या मार्गाने पुढे पुढे जात जाणे याला गती असं नाव दिलं. आणि पुढे जेव्हा आचार्य जातात तेव्हा असं म्हणतात की याला गती म्हणणं हे सुद्धा एक प्रकारचा विरोधाभास आहे, कारण तू जिथे होतास तिथेच आहेस. दोन बिंदूंवर जर प्रवास झाला असेल तर ती गती असेल, पण तू प्रवास न करता तुला प्रवास झाला असं वाटत असेल तर त्याला गती म्हणता येणार नाही, असं आचार्य पुढेही सांगतात. आणि या सगळ्यामध्ये हे सगळं केल्यानंतर काय मिळेल, ततः अन्यस्य परस्य प्रसंग निवारयन आह पुरुषाम न परमम किंचितम इति. याच्या पलीकडे पुरुष किंवा ब्रह्म याच्या पलीकडे कोणतीही वस्तू असण्याचं किंवा असेल असं शंका मनात बाळगण्याचं कारण नाही, कारण त्याच्यानंतर जे येतं त्याला चिन्मात्र घण असं म्हणतात, असं आचार्याने सांगितलं. चित्त मात्र घण, चित्त म्हणजे कॉन्शियसनेस, ज्याच्यावर जाणीव, शुद्ध जाणीव, ज्याच्या प्रकाशनाला अजून कोणत्या तरी प्रकाशाची गरज लागत नाही असं तत्व म्हणजे चित्त. मात्र नथिंग बट, मात्र घन म्हणजे पूर्ण व्याप्त, डेन्स, घनता ज्याला म्हणतो, अशा प्रकारचं जे तत्व ते किंचित अपि वस्तुंतरम, त्याच्याकडे
कोणत्याही प्रकारचे त्याच्यापेक्षा कोणतेही सूक्ष्मतत्व नाही आणि त्याच्यानंतर कोणतेही प्रत्यगात्मवान नाही, म्हणजे त्याच्या आणखीन आत जाण्याचं काही शिल्लक राहत नाही. म्हणजे प्रत्यगात्मा नावाचा जो शब्द आहे तो जोपर्यंत मागं मागं जात जाईल तसा तसा वापरता येईल, पण आत्म्याशी बरोबर पोचल्याबरोबर त्या शब्दाचा अर्थ निरस्त होऊन जाईल. नैष दोषः सर्वस्य प्रत्यगात्मवात् अवगतिरेव गती इति उपचर्यते. ते पुढं असं सांगतात, एक म्हणायची पद्धत आहे, उपचार आहे, फिगरेटिव्ह स्पीकिंग आहे, की इकडून ती गती आहे असं म्हणण्याचा एक प्रकार आहे. कशासाठी? अवगती या शब्दाचा अर्थ रिअलायझेशन किंवा अवगती याचा अर्थ साक्षात्कार असा होतो. अवगतीसाठी जाणारे अज्ञानाचा पडदा निघाल्यानंतर तू कुठेच गेला नाहीस याची जाणीव होते. जो निघूपर्यंत मी प्रवासात आहे अशी मात्र जाणीव राहते. म्हणजे साधकाचे प्रगतीचे टप्पे असं आपण त्याचं वर्णन करतो. खऱ्या अर्थी बघायला गेलं तर तो प्रगतीचा टप्पा नाहीच आहे. म्हणून आचार्य असं म्हणतात की असं वाटेल की हे कुठून कुठे जातात. नैष दोषः असं विचार करण्यामध्ये काही दोष नाही आहे. याचं कारण असं आहे, फक्त आपल्याला समजावं, उपचार म्हणून अशा पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे. जेव्हा अज्ञानाचा पडदा, आता प्रश्न असा येतो की इथे अज्ञानाचा पडदा बाजूला करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? जेव्हा सृष्टीच्या निर्मितीची आपण प्रक्रिया पाहिली, त्या प्रक्रियेमध्ये जेव्हा महत नावाच्या तत्वाला किंवा हिरण्यगर्भाला जेव्हा सृष्टी तयार करायची असते तेव्हा तो आपल्या तमसाचा वापर करून दोन शक्ती वापरतो. एक विक्षेप शक्ती आहे आणि एक आवरण शक्ती आहे. या दोन शक्ती कशा पद्धतीने काम करतात तर त्यातला जो विक्षेप शक्ती नावाचा प्रकार आहे, त्या विक्षेप शक्तीमुळे हे सगळं तयार झालेलं आहे. त्यामुळे होत असणारं कार्य, त्या कार्यामध्ये अहंकार म्हणून करणारा मी आणि ती कार्य होण्याची एक प्रक्रिया, या तीन गोष्टी मला वेगळ्या वेगळ्या दिसतात. या तीन गोष्टी जेव्हा वेगळ्या दिसतात तेव्हा त्याची त्रिपुटी तयार झालेली असते. ही त्रिपुटी तयार करण्याचं काम विक्षेप शक्ती करते. हा मायेचा तमोगुणातला त्याचा खास प्रकार आहे. आता प्रश्न असा आहे की पहिल्यांदा आपल्याला विक्षेप शक्ती घालवायची आहे आणि मग आवरणाकडे जायचं आहे. म्हणजे एक आरसा आहे, त्याच्यावर प्रचंड धूळ पडलेली आहे आणि तो सतत हलतोय. याचा अर्थ कोणत्याही प्रकारचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसू शकत नाही. यापैकी त्याचं हलणं थांबवणं ही पहिली प्रक्रिया आहे. इथे विक्षेप थांबवला जातो आणि विक्षेप शक्तीला आवरणे किंवा विक्षेप शक्तीला थांबवणे म्हणजेच कर्मयोगाकडून तिकडे जाणे. विक्षेप तितका कमी होत जाईल जितकं पहिल्यांदा चित्त शुद्ध होईल. चित्त शुद्ध तेव्हा होईल जेव्हा चित्तातील मल जाईल. मल तेव्हा जाईल जेव्हा माझ्या आचार विचारांमध्ये बदल येईल, जेव्हा माझं बोलणं, माझं विचार करणं आणि माझी कृती करणं याच्यामध्ये सुसंगता येईल. त्या वेळेला माझी चित्तशुद्धी होईल. चित्तशुद्धी झाल्यानंतर मी विक्षेपाकडे वळू शकतो आणि जेव्हा माझ्या चित्तातील चांचल्य थांबेल तेव्हा माझा विक्षेप संपलेला असेल. जेव्हा माझा विक्षेप संपलेला असेल तेव्हा मी माझ्या विक्षेप शक्तीला निरस्त केलेला असेल आणि जेव्हा ती निरस्त झालेली असेल तेव्हा माझी आवरण बाजूला करण्याची तयारी झालेली असेल. आणि हा आवरण बाजूला करण्याची तयारीचा जो भाग आहे तो भाग ज्या मार्गदर्शनाखाली घडतो त्या मार्गदर्शनाला सद्गुरू असं नाव आहे. आणि हे सद्गुरू त्यांनी तो पडदा दूर केलेला असल्यामुळे, त्याची नेमकी करण्याची कवायत त्यांना माहीत असल्यामुळे आणि जो तो दूर करण्यासाठी आलेला आहे त्याची पूर्ण तयारी झाल्याची खात्री त्यांना होत असल्यामुळं, म्हणून सद्गुरूची सत्शिष्याची जेव्हा भेट होते तेव्हा ते आवरण बाजूला काढून दिल्याबरोबर आत्मप्रकाश, आत्मप्रचितीचा जो काही वेगळा आणि दांडगा अनुभव येतो, त्याबरोबर तो जो शिष्य आहे त्याला या जगामध्ये आपल्या सद्गुरूशिवाय कोणताही व्यक्ती प्रिय वाटत नाही. कारण त्यांना दिलेली जी भेट आहे तो केवळ तो सत्शिष्यच जाणे आणि म्हणून सत्शिष्याला असणारं एकमेव नातं म्हणजे सद्गुरू आहेत. पण सद्गुरू हे कोणत्याही हेतूनी करत नाहीत, पण त्यांनी जे दिलं
ते मला त्यांच्याशिवाय मिळूच शकलं नव्हतं याची खात्री झाल्यामुळे, पण तो सद्गुरू पदाला पोचल्यामुळे तो सत्चित्त सुद्धा एक नव्या सद्गुरूच्या रूपाने परत पुढे येतो. तेव्हा या प्रकारामध्ये जे आवरण आहे त्या आवरणाबद्दल ते असं म्हणतात पुढं की यो हि गंता स आगतम अप्रत्यगरुकम गच्छती. जो गेला असेल तो परत येईल. यो हि गंता स आगतम, जो गेलाच नाही तो कसा परत येऊ शकेल. तेव्हा आचार्य असं म्हणतात की अनध्वगा अध्वसु पर इष्णाव इत्यादा. अध्वसु म्हणजे जो मार्ग, अध्व म्हणजे मार्ग, अध्वसु पार इष्णव, पार इष्णव म्हणजे पार करणे, अनध्वगा म्हणजे मार्गास लागत नाही. एका उपनिषदातलं वाक्य आचार्यांनी भाष्यामध्ये घेतलं. हे नेमकं उपनिषद कोणतं याचा उल्लेख नाही. पैकी गंभीरानंदांनी हे इतिहास उपनिषद नावाचं एक उपनिषद आहे, त्यातलं वाक्य शंकराचार्यांनी घेतलं असं लिहिलंय. पण इतिहास उपनिषद नावाचं उपनिषद 107 उपनिषदांमध्ये मला कुठे दिसलं नाही. पण गंभीरानंदांनी सांगितलं की इतिहास उपनिषद नावाचं एक उपनिषद आहे, त्यातलं हे वाक्य आचार्यांनी इथं वापरलेलं आहे. पण ते वाक्य फार महत्त्वाचं आहे. ते वाक्य असं आहे, अध्वसु पार इष्णवः अनध्वगाः, म्हणजे मार्ग पार करण्यासाठी मार्गास लागावे लागत नाही. मार्ग पार करण्यासाठी मार्गास लागावे लागत नाही. याचा अर्थ आत्मतत्व संशोधनासाठी कुठे जावं लागत नाही, पण गेलो अशी प्रक्रिया आपल्या मनामध्ये राहते. आणि या प्रकाराने आचार्यांनी हा इथं वापरलेला आहे. पुढे आनंदगिरीने याच्यावर थोडासा वेगळा पण चांगला अर्थ दिलेला आहे. ते असं म्हणतात की जो मार्गाला लागला तो मार्ग रहित झाला. जो मार्गाला लागला तो मार्ग रहित झाला, म्हणून अनध्वगा म्हणजे मार्ग रहित असा त्यांनी संस्कृतमध्ये अर्थ दिलेला आहे. म्हणजे दोन्ही दृष्टीने असा अर्थ असा की माझ्या आत्मतत्वाची मला ओळख करून घेणे, याचा अर्थच असा की मी जिथं आहे तिथंच असणे. एका वेगळ्या अर्थाने मी त्याच्यापासून दूर गेलो आणि मी परत आलो असंही म्हणता येईल. पण मी दूर गेलोच नव्हतो, कारण आता मी इथेच होतो असं म्हणणारा जो आहे तो कधीच हललेला नाही आहे. आणि मी दूर गेलो होतो म्हणणारा जो होता तो आता जिवंत नाही आहे. जेव्हा जीव या संकल्पनेने तो कार्य करेल तेव्हा तो आत्मतत्वापासून दूर असेल. पण त्या जीवामधला जो प्रकाशक तत्व आहे त्या तत्वाशी जेव्हा तो एक होईल त्यावेळेला तो कुठेही गेलेला नसेल, जो जिथे होता तिथेच असेल. अशा पद्धतीने हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून पुढे ते 12व्या मंत्रात असं म्हणतात, एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते. एष सर्वेषु भूतेषु, एष हा सर्वांच्या मध्ये असूनही, गमतीचा भाग आचार्य सांगतात पुढे, त्यांनी याच्यात पण लिहिलंय की सगळ्यांच्या जवळ तो आत्मा असून सुद्धा तो प्रकाशत नाही. याचा अर्थ आत्म्याला प्रकाश नाही असा नाही, पण तो त्यांना जाणवत नाही म्हणून तो त्यांच्यासाठी तिथे प्रकाशत नाही. एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते. ॲक्च्युली गूढात्मा असं असायला पाहिजे, गूढ आणि आत्मा. पण पूर्वीच्या वैदिक संस्कृतमध्ये ही जी संधी आहे त्याला छांदस्य प्रयोग असं म्हणतात. छांदस्य प्रयोग किंवा आर्ष संस्कृत गूढोत्मा असं होतं ते. उलट हा एक ही जी मात्रा आहे, या मात्रेमुळे असं कळतं की आचार्यांनी 7व्या शतकामध्ये हे याच्यावर भाष्य केलंय. आणि 7व्या शतकामध्ये भाष्य करताना गूढोत्माचं गुढात्मा झालं होतं. म्हणजे परत वेदांची किंवा उपनिषदांची जी प्राचीनता आहे ती याच्यातून स्पष्ट होते. हा जो गूढ आत्मा आहे हा कोणत्याही व्यक्तीला त्याच्याजवळच आत्मा असून समजत नाही असं कठोपनिषद सांगतं. दृश्यते त्वग्रयया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. इथे हे वाक्य आपल्या दृष्टीने किंवा साधकाच्या दृष्टीने इतकं महत्त्वाचं आहे. हा प्रत्येकाला दिसत नाही त्याच्याजवळ असून, हे वाक्य पटण्यासारखं आहे. पण कुणाला दिसतो हे पुढं सांगितलंय. दृश्यते त्वग्रयया, तू अग्रयया. त्वग्रयया म्हणजे तू अग्रया. दृश्यते तू, दिसते तू म्हणजे तरी पण दिसते कोणाला. अग्रयया म्हणजे त्या टोकाला दिसते. कुणाच्या टोकाला. बुद्धया म्हणजे बुद्धीला दिसतं नव्हे,
बुद्धीच्या टोकाला दिसतं. या दोन्हीमध्ये फरक आहे. बुद्धी सगळ्यांच्याकडेच आहे, कुशाग्र बुद्धी फार कमी लोकांकडे आहे. त्या कुशाग्र असेल, कुश म्हणजे गवत, अग्र म्हणजे टोक, म्हणजे अत्यंत सूक्ष्म आणि तरल बुद्धी झाल्याशिवाय आत्म्याचं दर्शन होणं शक्य नाही. सूक्ष्मया सूक्ष्मदर्शीभिही, सूक्ष्मया म्हणजे जो आत्मा आहे तो अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे ज्याच्या बुद्धीला अग्र म्हणजे टोक किंवा ती धारदार झालेली आहे त्याला कशी दिसू शकते? सूक्ष्मदर्शीभिही, म्हणजे ज्याची बुद्धी सूक्ष्मदर्शीभिही म्हणजे पृथक्करण करण्यासाठी योग्य असणारी अत्यंत धारदार तीक्ष्ण सूक्ष्म तैल बुद्धी ज्याच्याकडे आहे त्यालाच हा आत्मा जाणीवेला येऊ शकतो, असं इथं सांगितलेलं आहे. सूक्ष्मदर्शी भी मध्ये सूक्ष्मदर्शी हा शब्द विचरण म्हणजे निवड करण्याच्या दृष्टीने वापरलेला आहे. याचा अर्थ ज्यांनी विवेक वापरलेला आहे, ज्याची बुद्धी विवेकाला अनुकूल आहे. बुद्धी विवेकाला अनुकूल केव्हा होईल? जेव्हा ती सूक्ष्म असेल तेव्हा. ती सूक्ष्म नसेल तर ती काय असेल? ती जड असेल. ती जड का झाली असेल? त्यांनी विवेकाचा वापर केल्यानं असेल. म्हणजे अविवेकी बुद्धीचं नाव जड असं आहे, विवेकी बुद्धीचं नाव सूक्ष्म असं आहे. मग विवेक असेल तर 3 प्रकारचे विवेक मंदाताईने आपल्याला सांगितलेले आहेत. आत्म अनात्म विवेक असो, देह तादात्म्य असो, म्हणजे जर प्रत्येक क्षणी माझ्या देहाबद्दल माझ्या मनामध्ये किंवा बुद्धीमध्ये सुस्पष्टता असेल तर ज्या पद्धतीने माझं वागणूक असेल, ज्या पद्धतीने माझे विचार माझ्या मनामध्ये येतील, ज्या पद्धतीनं माझं आचरण होईल, त्या तिन्हीमुळे माझ्या बुद्धीच्या तीव्रतेला मदत होईल. आणि बुद्धी कुशाग्र करण्याचे उपाय म्हणजे पहिल्यांदा ज्याची चित्तशुद्धी नाही त्याची बुद्धी कुशाग्र होऊ शकत नाही. चित्त अत्यंत अशुद्ध आहे आणि बुद्धी कुशाग्र आहे, अशा प्रकारचं कॉम्बिनेशन घडण्याची शक्यता नाही. आणि चित्तामध्ये जर शुद्धता नसेल तर याचा अर्थ चित्तामध्ये उठत असणाऱ्या ज्या लहरी आहेत, ज्याचं नाव वृत्ती असं आहे, त्या वृत्ती चांगल्या नाही आहेत. त्या वृत्ती अशा का लहरी उठतात? तर अशा लहरींना अशाच प्रकारे उठण्याचं पहिलं प्रशिक्षण झालेलं आहे. तेव्हा त्या प्रशिक्षणामुळे माझ्या मनामध्ये येणारे जे विचार आहेत म्हणजे वृत्ती आहेत त्या तशाच प्रकारच्या येतात. आणि अशा वृत्ती उठल्या की ज्या समुद्रावर त्या उठतात त्या चित्तभूमीला क्षोभांनी पछाडलेलं असतं. म्हणजे माझ्या वृत्तींची संख्या कमी झाली पाहिजे, माझ्या वृत्तींची उंची कमी झाली पाहिजे, म्हणजे पॅशन कमी झाली पाहिजे. उलट उठणाऱ्या जितक्या वृत्ती आहेत त्या सात्विकतेच्या असाव्यात, म्हणजे त्या सात्विकतेच्या असल्यानंतर चित्तभूमीमध्ये होणारा क्षोभ कमी होईल. ज्या चित्तभूमीमध्ये क्षोभ कमी होतो त्या चित्तभूमीमध्ये बुद्धीची कुशाग्रता स्पष्ट 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 होत जाते. या बुद्धीच्या कुशाग्रतेचा पहिला परिणाम कोणता असेल तर स्थूल विश्वामधल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या पटपट 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 जमायला लागतात. म्हणून पॅरेग्राफवरून पॅरेग्राफवर उडी मारणारी जी बुद्धी स्वामी विवेकानंदांची होती ती त्या कुशाग्रतेच्या बुद्धीमुळे होती. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका सारख्या पुस्तकांची 13 व्हॉल्यूम्स, त्यांचं आयुष्य किती, त्याच्यामध्ये केलेलं कार्य किती, त्याच्यामध्ये मिळणारा वेळ किती, आणि त्या वेळेमध्ये 13 व्हॉल्यूम वाचल्याचं त्यांनी स्वतः आपल्या शिष्याला सांगितलं. त्याचं कारण काय होतं सांगण्याचं? तर त्या काळचे बंगालचे अत्यंत प्रथितयश जे चित्रकार होते ते आपल्या चित्रांचं प्रदर्शन नव्हे पण चित्र दाखवण्यासाठी विवेकानंदांकडे आले होते. बोलण्याची गरज होती चित्रकाराला, कारण चित्रकार नसलेल्या कोणाला तरी दाखवायचं होतं. हा गृहस्थ आल्यानंतर त्याला त्याच्या चित्राबरोबरच वेस्टर्न पेंटिंग्सवर जवळजवळ 45 मिनिटं स्वामीजींनी त्याला सांगितलं काय काय ते. तेव्हा त्यांनी त्यांच्या पायाला हात लावला आणि म्हणाले की मला आजपर्यंत चित्रकलेबद्दल या प्रकारची दृष्टी कोणी दिली नव्हती. हे संभाषण होऊन तो बाहेर पडल्यानंतर त्यांच्याजवळ असणाऱ्या शिष्यांनी विचारलं की महाराज आपण बोललात सगळं खरं आहे पण हे वाचलत कधी? त्यावेळेला त्यांनी उत्तर असं दिलेलं आहे की हे एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकामध्ये आहे. त्याच्याबरोबर दुसरा प्रश्न असा विचारला की मग ते केव्हा वाचलं महाराज तुम्ही? कारण हे एवढं मोठं असतं ते, कारण 1897ची गोष्ट चाललेली आहे. त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं कम्प्युटरायझेशन नव्हतं किंवा तो साईज जो व्हॉल्यूम होता आणि तसेच यायचे एन्सायक्लोपीडिया. तेव्हा त्याने असं सांगितलं की ते 11व्या व्हॉल्यूममध्ये दिलेलं आहे. म्हणून त्यांनी पुढचा प्रश्न असा विचारला की याचा अर्थ 11 वाचून झालेत का? म्हणले मी तर 13व्यावर आहे. मग हे सगळं होण्याचं कारण काय? तर या बुद्धीची कुशाग्रता, आणि इतकी जी कुशाग्रता बुद्धीची दाखवली त्याचं स्थूल विश्वामध्ये काही कामच नाही. त्याचं संपूर्ण काम म्हणजे या उदाहरणाचा एक आपल्यावर एक असा विचार आपल्यामध्ये मनामध्ये येऊ शकतो
की जर स्थूल विश्वामध्ये वापरलेली बुद्धी इतक्या उच्च पातळीची असून सुद्धा ते तत्व सापडत नाही, तर याचा अर्थ याच्यासाठी लागणारी साधना कोणत्या प्रकारची असावी लागेल. म्हणून इथे जो शब्द वापरला आहे त्वग्रयया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. पुढे आता आचार्यांनी मात्र दुःख व्यक्त केलंय, म्हणून ते भाष्यामध्ये पहिलंच शब्द असं वापरतं आहो. आहो म्हणजे अलास, अरे बा, अरे रे. आहो अतिगंभीरा दुःख ग्राह्या विचित्रा माया. अतिगंभीर म्हणजे, गंभीर म्हणजे खोल. काकांनी परत परत सांगितले की गंभीर या शब्दाचा अर्थ खोल असा होतो. अतिगंभीरा दुःख ग्राह्या विचित्र, या मायेच्या विचित्रपणामुळे. विचित्रपणामुळे म्हणजे विचित्र या शब्दाचा अर्थ व्हरायटी असा होतो. विचित्र या संस्कृत शब्दाचा अर्थ वेगळी वेगळी चित्र. विशेषेण चित्रयती इति विचित्रः, म्हणजे जिथे जिथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, जिथे प्लुरॅलिटी, मल्टिप्लिसिटी, असंख्य असणे, अगणित असणे हे जिचं कार्य आहे, अशा मायेच्या विचित्रपणामुळे आणि तिच्या असणाऱ्या अतिगंभीरतेपणामुळे सर्वो जंतुः परमार्थतः परमार्थ सततम अपि बुद्धिमानः अहम परमात्मा इति. या सगळ्या गोष्टींमुळे अगदी खरं सांगायचं तर बहुतेक सगळ्यांना बुद्धीची देणगी असून सुद्धा मी परमात्मा आहे याची जाणीव होत नाही. पुढे ते असं म्हणतात अनात्मानां देह इंद्रिय संघातम. अनात्मा अशा गोष्टींमुळे जिथून फक्त ते चमकणारं आत्मतत्व काढून ठेवल्यानंतर जो गोळा राहतो त्यालाच खरं मानणारे. अनात्मानं देह इंद्रिय संघातम. देह आणि इंद्रिय या दोन्हींचं एकत्रीकरण म्हणजे संघात. संघात म्हणजे एकत्रीकरण. देह इंद्रिय संघातम आत्मनो दृश्यमानम अपि घटादिवत. असं जरी असलं तरी हा जो घट आहे या घटाच्या मागचं तात्कालिक कारण आणि नैमित्तिक कारण, या उपादान आणि नैमित्तिक कारण या दोन्ही कारणांचा विचार न केल्यामुळे देह इंद्रिय संघातालाच मी असं समजणारे अरे रे किती दुर्दैवी जंतू जीव या जगामध्ये आहेत. घटादिवत आत्मत्वेन अहम अमुष्य पुत्र. म्हणून ते काय म्हणतात, नुसतंच स्वतःला असं समजत नाहीत, असं बोलतात सुद्धा, मी अमक्याचा पुत्र असं सांगतात. आचार्य इथं असं म्हणतात की स्वतःची ओळख देताना सांगतो मी अमुक अमुक माणसाचा पुत्र. मी कुणाचा पुत्र आहे हेच त्याला कळालेलं नाहीये. मी आत्मतत्व जर असेल तर मी कोणाचा पुत्र असू शकत नाही, पण केवळ विचित्र अशा असणाऱ्या मायेच्या प्रभावाखाली असल्यामुळे देह इंद्रियाच्या संघातालाच मी समजण्याचा जी मोठी चूक आहे ते सगळे इथं करत आहेत. परस्यैव मायया मोमुह्यमानः सर्वो लोको बंभ्रमिति. भ्रमिती म्हणजे भ्रम होणे. एखादी गोष्ट जी आहे त्याच्याऐवजी दुसरी समजणे त्याला भ्रम असं म्हणतो आपण. डिल्युजन, नॉट इल्युजन, डिल्युजन. जशी जी गोष्ट आहे तशी न कळता दुसरंच काहीतरी असं वाटणे त्याला भ्रम म्हणतात. बंभ्रमिती म्हणजे काय, परत परत ज्याला भ्रम होतो. म्हणून आपण शंकराचं नाव घेताना बम भोले असं म्हणतो. बम म्हणजे परत परत, जो परत परत कल्याण करतो, जो परत परत ज्याची आठवण करायची असते. बम भ्रमिती परस्यैव मायया मोमुह्यमानः सर्वो लोको बम भ्रमिती. ही प्रभावी माया पुन्हा पुन्हा सर्व लोकांना भ्रमामध्ये टाकते, असा या श्लोकाचा अर्थ आहे. नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृत. माझा प्रकाश, आता आत्मतत्वाच्या बाजूने आचार्य बोलतायत, माझा प्रकाश सर्वत्र पडत नाही. मी प्रकाशणारा नाही असं म्हणत नाहीये. माझा प्रकाश सर्वत्र पडत नाही कारण योग माया समावृत्त, मला त्या मायेने झाकोळून टाकलेला आहे. आणि पुढे ते असं म्हणतात की हे ज्यांनी मला झाकोळलेलं आहे ते जे आवरण आहे ती त्या मायेची खास शक्ती आहे. त्या मायेच्या खास शक्तीची जर जाणीव मला झाली नाही, किंबहुना माया तत्वाला मी समजून आत्मतत्वाचा आणि माझा काहीच संबंध नाही अशा भ्रमामध्ये मी परत परत वावरत राहिल्यामुळे मी आत्ता असणाऱ्या स्थितीला
कारणीभूत झालेलो आहे. आता परत सूत्र जोडताना असं जोडावं लागेल की असं यमराज नचिकेताला सांगताना कोण नेमका राहतो याचं हे उत्तर आहे. आणि हे उत्तर सांगताना ते नुसतं उत्तर सांगितलेलं नाही आहे, तर एका व्यष्टीमध्ये, एका जीवामध्ये असणाऱ्या सगळ्या कोशांची प्रक्रिया कशी होत 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 ती आत्मतत्वाकडे जाते. आणि त्याचबरोबर व्यष्टीबरोबरच समष्टी असल्यामुळे त्या समष्टीमध्ये सुद्धा तशाच प्रकारच्या समांतर रचनेमध्ये असल्यामुळे तिकडून इकडे जाणे, इकडून तिकडे जाणे. म्हणून जेव्हा हिरण्यगर्भाची आपल्याला जाणीव होते, पहिल्यांदा मागे जाताना प्रकृती तत्वाची पूर्ण जाणीव आहे. प्रकृती तत्वाची जाणीव झाल्यानंतर प्रकृतीला पार करून मी आत्मतत्वाकडे जाणार आहे किंवा पुरुष तत्वाकडे जाणार आहे. प्रकृती तत्वाची जाणीव होण्यासाठी माझ्या बुद्धीनी जेव्हा तिचा विकास आणि प्रगल्भता खूप विस्फारलेली असते, तेव्हा काय होतं, तर मला हिरण्यगर्भ म्हणजे काय याची पूर्ण जाणीव होते. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी लिहिलं, अनुरेणू या थोकडा तुका आकाश आहे एवढा. मी माझ्या विराट पुरुषाशी संलग्न झालेलो आहे. आणि अशा या विराट पुरुषाशी संलग्न म्हणजे माझ्या या स्थूल शरीरामध्ये, या स्थूल विश्वामध्ये जे जे काही आहे त्या सगळ्याचं एक जर शरीर केलं, ते शरीर मी आता झालेलो आहे. त्याच्या मागे असणारं सुप्त स्वरूपामध्ये जे त्या विराटाचं मनस आहे, म्हणजे हिरण्यगर्भ आहे, तो सुद्धा मी झालेलो आहे. म्हणजे मी अहंकार तत्वाला जाणलं, मी महत तत्वाला जाणलं. आणि त्याच्याही पुढे जाऊन मग कबीरांसारखे असं म्हणतात की हे तर सोडूनच द्या, मी कोणाला जाणलंय, मी त्या मायेला जाणलंय. आणि मला नुसतं जाणलेलं नाही आहे, मला त्याचा पूर्ण खेळ लक्षात आलाय. माया महा ठगिनी हम जानी, तिरगुन भासे लिए कर डोले, बोले मधुरी बानी, माया महा ठगिनी हम जानी. या संपूर्ण तत्वाची जाणीव झालेली आहे. कारण आता मी त्या राज्यपदावर आरूढ झालेलो आहे. तिथून निर्गुण गुण रे गाऊंगा अशा ठिकाणी मी बसलेलो, मी निर्गुण आहे, म्हणजे मी त्रिगुणातीत झालेलो आहे. म्हणून आता मला सगळं दास डोंगरी राहतो, जत्रा देवाची पाहतो, त्या अवस्थेतून समर्थांनी ते वर्णन केलेलं आहे. आणि ती अवस्था जी आहे, आणि म्हणून तो जो आवरणाचा भाग आहे, तो जो मायेच्या आवरण शक्तीचा भाग आहे, त्या आवरण शक्तीच्या भागाला जो पडदा असं नॉर्मली आपल्याकडे तो शब्द परत परत वापरला जातो. आणि म्हणून कबीर असं म्हणतात, उसका मुख एक ज्योत है, घूंघट है संसार, घूंघट में वो छुप गया, मुंह पर आचल डार. तो जो पडदा आहे तो त्या पद्धतीने आहे. आणि तो जर बाजूला काढायचा असेल तर मला सद्गुरूंचं सहाय्य हे घ्यावं लागेल. पण त्या सद्गुरूंच्या सहाय्यासाठी पात्र होण्यापर्यंत जी अवस्था आहे, तिथे सद्गुरू मदत करणार नाही. तिथे मला माझ्या प्रयत्नांनीच पोचावं लागणार आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा मी थोडं थोडं पुढं सरकत जाईन, तेव्हा तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या जीवनामध्ये, माझ्या क्षणांमध्ये त्या तत्वाचा प्रकाश वाढत 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 जाईल. आणि जो अंधार आहे तो हळूहळू कमी होत जाईल. आणि असं व्हायला लागल्यानंतर मी एक एक टप्प्यातून जाईन. आणि या टप्प्यातून जाणे यालाच 4 प्रकारच्या मुक्ती असं नाव दिलेलं आहे. मी पहिल्यांदा माझ्याकडे सलोकता येईल. मी त्या मार्गांमध्ये जाणाऱ्या संतांच्या मांदियाळीमध्ये शेवटला किंवा उभा राहीन. मी पुढे त्यांच्याबरोबर जसा जसा जाईन तसाच मी हळूहळू स्वरूपतेकडे जाईन. पुढे पुढे मी त्यांच्या जवळ जाऊन उभा राहीन. आणि सगळ्यात शेवटी मी सायुज्यतेमध्ये जाऊन माझी तिथं, मग तिथे मी आणि तो असा 2 प्रकारचा भेद राहणार नाही. आणि त्या प्रकारच्या अभेद प्रकरणाला, त्या वस्तूला लिंग असंही नाव आहे. आणि त्या लिंगाशी एकत्रित होणे याला अलिंग असं म्हणतात. आणि त्या प्रक्रियेला अलिंगन असं म्हणतात. म्हणून देता अलिंगन असा शब्द जो ज्ञानदेवानी किंवा तुकारामांनी वापरलाय, तो त्या आत्मतत्वाशी संबंधित आहे. मिठी मारणे हा त्यातला फिजिकल अर्थ झाला. आलिंगन, देता आलिंगन त्यासी, विठ्ठलाला दिलेलं आलिंगन हे निराकार निरपेक्ष ब्रह्माची प्रत्यक्ष झालेली आत्मप्रचिती आहे. एकदा तिथे गेल्यानंतर जो जो तिथे जातो, तिथे तिथे मात्र गेलेला जो आहे तो परत येत नाही. पुढे आचार्य असं म्हणतात की गेलेला परत येत नाही असं जर म्हणत असेल तर मग तो कुठून कुठे जातो. आणि मग ते तिथे पुढे असं त्याचं भाष्य करताना आचार्य असं म्हणतात
की तो गेलेला नसल्यामुळे तो जिथे होता तिथेच जातो आणि तो त्या ज्ञातव्यात गेल्यामुळे त्याला त्याची जागा कळाल्यामुळे त्याला कुठेही परत जावं लागत नाही. आणि मग तिथे काय होतं तर जे पुनरपी जननम नावाचं जे प्रकरण आहे ते तिथे थांबतं, कारण त्याच्या संपूर्ण संचिताचा ऱ्हास होऊन जातो. प्रारब्ध संपून गेलेलं असतं. प्रारब्ध काही वर्ष शिल्लक राहिलेली असेल तर केवळ जीवनमुक्त असं नाव दिलेलं आहे. जीवनमुक्त म्हणजे या संपूर्ण उतरंडीतून ज्याची मुक्तता झालेली आहे. आणि असा हा जीवनमुक्त तिथे डोंगरी राहत असल्यामुळे त्याला इकडे येणं जेव्हा त्याचं घडतं तेव्हा ते त्या उतरंडीवर घडत नाही. म्हणून केवळ ईश्वरेच्छेप्रमाणे ईश्वराच्या नियमनानुसार त्याच्या हातून होणारं जे जे काही कर्म आहे ते केवळ लोकसंग्रह या नावाखाली होतं. एकतर तो व्रात्य ब्रह्मनिष्ठ म्हणून राहतो, म्हणजे तो अशा प्रकारचे काही हालचाली करतो की त्याला वेड्यामध्ये बालवत पिशाचवत अशा पद्धतीमध्ये तो राहतो, किंवा सद्गुरु स्वरूपाला पोचला असेल तर तो केवळ ईश्वर इच्छेप्रमाणे आपलं कार्य करीत राहतो. ज्या वेळेला त्याचं कार्य संपलेलं असेल तेव्हा ते वैकुंठवासी जातात, म्हणजे परब्रह्माच्या पदाला प्राप्त होतात. अशा प्रकारचे ही जे 6 श्लोक आहेत, हे श्लोक अजूनही पुढे जात आहेत. या संपूर्ण प्रवासामध्ये कोणता प्रवास नेमका आहे, त्याची रचना कशी आहे, त्या रचनेला साधकाने समजावून घेतल्यानंतर त्याची साधना किती चांगल्या प्रकारची होऊ शकते, आणि ही साधना नेमकी कशा पद्धतीने अपेक्षित आहे. आणि मग एकदा या साधनेकडे लक्ष गेल्यानंतर कळतं की जेव्हा जेव्हा काका परत परत आपल्याला सांगतात की बहिरंग साधनेला इतकं महत्त्व नाही आहे जितकं अंतरंग साधनेला आहे. बहिरंग साधनेला त्याचं मूल्य आणि मर्यादा आहे, पण बहिरंग साधनापेक्षा अंतरंग साधना का महत्त्वाची आहे हे सांगताना इथे हे 10 श्लोक आपल्याला खूप उपयोगी पडतात. पुढे जे श्लोक येणार आहेत त्या श्लोकांमध्ये सुद्धा हीच प्रक्रिया पुढे पुढे, जी प्रविलापन प्रक्रिया म्हणतो ती पुढे पुढे चालत राहणार आहे. इथे हळूहळू प्रज्ञा म्हणजे काय, ती प्रज्ञा कशा प्रकारे विकसित होते, हाच मागे जाण्याचा जो प्रवास आहे तो आणखीन थोडा सूक्ष्मात जाणार आहे. म्हणून हा प्रवास करण्यासाठी ज्याला या प्रवासाची जाणीव झाली तो झोपेतून उठला असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून आचार्यांनी जे सकाळचं स्तोत्र लिहिलेलं आहे ते प्रातस्मरामी हृदि संस्फुरद आत्मतत्वम असंच लिहिलेलं आहे. प्रातस्मरामी, सकाळी उठल्यानंतर संस्फुरद आत्म्याची आठवण करावी. मग सकाळी म्हणजे केव्हा, हे ज्याला कळलं त्याची सकाळ झाली, जो जागे तब सवेरा. अशी ज्याची ज्ञानाचा ज्याच्याकडे उदय झालेला आहे किंवा अशा प्रकारची ज्याची प्रक्रिया चालू झालेली आहे त्याची प्रविलापन प्रक्रिया कशी जाते ही 13व्या मंत्रानंतर पुढे सांगितलेली आहे. आणि ती सांगताना 14व्या मंत्रातच विवेकानंदांचं जे अत्यंत आवडतं कठोपनिषदलं वाक्य आहे उत्तिष्ठ जागृत, ते आता इथे येत आहे. आणि गमतीचा भाग असा आहे की तिथे उत्तिष्ठ पण आहे आणि जागृत पण. जागृत उत्तिष्ठ नाहीये, उठ आणि जागा हो, जागा हो आणि उठ असं नाहीये. हे असं का आहे, किंवा या मंत्राचा नेमका आचार्यांनी सांगितलेला अर्थ कोणता आहे ते आपण पुढच्या वेळेला बघूया. हरि ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दृक आणि दृश्यामधलं परत एकदा परत सांगाल का? जी